नमस्कार मंडळी, मी सूरज पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो सूरज पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घोडा फेस्टिवल 2025। तर काल आपण औरंगाबादला फिरायला गेलो होतो, म्हणजेच संभाजीनगरला फिरायला गेलो होतो। खूप चांगल्या प्रकारे फिरून झालं। सकाळी आपण मुंबईला टच झालो, तर प्लॅन झाला की आता मुंबईला आलोच आहोत, तर काला घोडा फेस्टिवल हा बघूनच जाऊ। तर तुम्ही बघू शकता आपल्या साईडला पूर्ण पेंटिंग लागलेले आहेत। या रोडला तुम्ही म्युझियम आणि काला घोडा आर्ट फेस्टिवल आहे, तिथल्यामध्ये पॅसेजमध्ये जो बघाल तुम्हाला तर संपूर्ण पेंटिंग्स बघायला मिळतील। तर हे काला घोडा फेस्टिवल हे आर्टच्या बाबतीत आहे, तर तिथे जाऊन बघूया आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे आर्ट आहेत। आणि काला घोडा नाव असं आहे की काला घोडा चौक आहे, त्याच्यामुळे या फेस्टिवलला काला घोडा आर्ट फेस्टिवल असं नाव दिलेलं आहे। तर आता तिथे जाऊन बघूया। आणि गेल्या वेळीसारखं फ्री रजिस्ट्रेशनच असणार आहे, आपल्याला बाहेर अगोदर रजिस्ट्रेशन करून मग नंतर आतमध्ये जायला लागणार आहे। जर नंतर अजून टाईम भेटला तर आपल्या पाठीमागे बघाल इथे जहांगीर आर्ट गॅलरी, या आर्ट गॅलरीला व्हिजिट देता आली तर आपण देऊ, नाहीतर आपण मग काला घोडा फेस्टिवल करून रिटर्न जाऊ। तर सध्या आपण काला घोडा फेस्टिवल इथे एंट्री केली। आपल्याला अशा प्रकारचं हे स्टिकर फ्रीमध्ये आहे, पण आपण जर लॉग इन नसाल तर जीमेल लॉग इन करून नंतर आपल्याला स्टिकर काढायला भेटतो। हा तुम्हाला काला घोडाचा स्टॅच्यू बघायला मिळेल। याच काला घोडाच्या स्टॅच्यूमुळे या फेस्टिवलला काला घोडा फेस्टिवल असं नाव पडलं। तर आता आपण जाऊया पुढे, कोणते कोणते आर्ट आहेत आणि काय काय आहे ते पाहूया। मागच्या बाजूस बघाल हा जो घोड्याचा आर्ट बनवलेला आहे, पुढच्यापासून पूर्ण बनवलेला आहे। तर गेल्या वेळी पण या प्रकारचा आर्ट आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि यावेळी सुद्धा आहे, पण यावेळी घोड्यावर आर्ट जास्त आहे, ते आता बघूया आपण पुढे। हा ठीक आहे, सांगू शकता म्हणजे आर्ट कशाबद्दल आहे आणि काय? तर मी सस्मिरा कॉलेजमधलं आहे, माझं नाव मनाली तावरे आहे आणि तसे तुम्हाला माहिती आहे फॅशन डिझायनर्स आहोत आम्ही। तर फॅशन आणि लाईफ याला जॉईंट करून हाफ अँड होल ॲज अ कन्सेप्ट याला आम्ही बनवलं आहे। आणि सिझर बघू शकता तुम्ही, सिझर असं इंडिकेट करतं की लाईक आपण आपल्या लाईफमधले नेगेटिव्ह पार्ट्स कट करून पॉझिटिव्ह पार्ट्स ॲड करायला पाहिजे। आणि टेप इंडिकेट करतं की आपल्या लाईफमध्ये खूप वेगवेगळे पार्ट्स आहेत आणि आपण प्रत्येक पार्टमध्ये कसं त्याला मेजर करतो, आपण कसं त्याला बघतो आणि त्यातून काय शिकून आपण पुढे जातो, ते टेप इंडिकेट करतं। आणि ते टेप एका डिझायनरसाठी त्याच्या लाईफ टाईमसाठी त्याच्या गळ्यातच असतं ते, आणि एका टेलरसाठी पण त्याच्या गळ्यात असतं, ते पूर्ण लाईफ त्याच्यासोबत असतं। त्याच्यातून तो टेलर आणि फॅशन डिझायनर काय आर्टिस्टिक वेनी बघतो त्याच्याकडे ते इंडिकेट करतं। आणि तिथे तुम्ही बघू शकता त्या डॉलला मॅनिक्यूला स्वॉचेस लावलेत, त्याच्याने टॉप बनवला मीन्स तुकड्यांनी, लाईक आपण बोलतो थिंबे थिंबे तळे साचे, तसंच ते तुकड्यांनी आपण कसं आपल्या लाईफच्या चांगल्या गोष्टींना आपण ॲड करून स्वतःला आपण कसं उभारतो आणि कसं आपण बेस्ट बनवू शकतो स्वतःला, असं ते इंडिकेट करतात। आणि ते झिप्पा असतात की ते खालीवर होत राहतात, लाईक तुमच्या लाईफमध्ये डाऊनफॉल्स पण येतील, पण तुम्हाला नेहमी उभारून यायचं आहे आणि नवीन काहीतरी करायचं आहे, असं पूर्ण आपल्याला इंडिकेट करतं। त्याचं नाव हाफ अँड होल आहे। हाफ अँड होल, थँक्यू। म्हणजे तुमचं आर्ट असं एकदम पॉझिटिव्ह, प्रत्येक व्यक्तीच्या मनात असा पॉझिटिव्ह थिंकिंग उभा करेल असा एक आर्ट आहे, फक्त प्रत्येकाला समजला पाहिजे। तर थँक्यू, खूप सुंदर माहिती दिली। थँक्यू। तुमचं नाव काय? मनाली तावरे। ठीक आहे, तर थँक्यू।
काला घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये तुम्हाला खूप सारे आर्ट बघायला मिळतील. तुम्ही फक्त इंस्टाग्रामच्या रील्स वगैरे बघून येऊ नका. जर तुम्हाला प्रॉपर जर आर्टबद्दल माहिती असेल तर खरंच खूप सुंदर आर्ट आहे इथे आणि खूप सुंदर त्याच्यामधून ते एक म्हणजे काय बोलतात एक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्याला तर एवढा आर्टबद्दल माहिती नाही आहे, त्याच्यामुळे आपण पण व्हिडिओज फक्त काढलेत. फक्त ॲनिमेशनमध्ये तुम्हाला मी सर्व दाखवेन आणि जर तुम्हाला आर्टबद्दल माहिती असेल किंवा त्यामध्ये रुची असेल तर जाणून घेण्यासाठी नक्की इथे या फेस्टिवलला व्हिजिट द्या. कालाघोडा फेस्टिवल आता इथे एंड होतोय. आपण बघितलं ते सर्व ॲनिमेशननी आणि खूप सारे स्टॉल्स आहेत. तर आपल्याला शॉपिंग नव्हती करायची, त्याच्यामुळे आपण तिथे गेलो नाही. जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर ते स्टॉलसुद्धा अवेलेबल आहेत. तर मित्रांनो नक्की पहा कालाघोडा फेस्टिवल 2025.